आपण बघत आहोत फालुदा केक। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा आपण व्हॅनिलावाला बेस घेतला आहे। हा बेस 3 लेयर्समध्ये कट करून घ्यायचा आहे। 3 लेयर्समध्ये कट झाल्यावर ह्या बेसवर आपण शुगर सिरप सगळीकडून टाकणार आहोत, जेणेकरून आपला केक सॉफ्ट व्हावा, ड्राय पडू नये आणि साईडनी चिराही जाऊ नये। आणि त्याच्यानंतर मूस क्रीम घेतली आहे, ही मूस क्रीम। आता ह्या मूस क्रीममध्ये आपण फालुदाचा जो क्रश असतो तो क्रश टाकलेला आहे। हा बघा, हा फालुदाचा क्रश आहे। याची बॉटलही मी तुम्हाला दाखवते। हे बघा, ही बॉटल आहे। फ्रूजॉयचा हा फालुदा क्रश आहे। हा सगळीकडून आता मूस क्रीममध्ये टाकल्याच्या नंतर स्प्रेड करायचा आहे। ह्या दोनही बेसवर टाकल्याच्या नंतर असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। आता स्प्रेड करून झाल्यावर हे 3 लेयर्स एकमेकांवर असे थर लावल्यासारखे रचून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे असे 3 लेयर्स एकमेकांवर एक ठेवल्याच्या नंतर आता आपण पुन्हा एकदा त्याच्यावर शुगर सिरप ॲड करणार आहे। जेव्हा केक आपला रेडी होतो त्याच्यामुळे सॉफ्टच राहणार आहे केक, ह्या शुगर सिरप टाकल्यामुळे। नाहीतर मग साईडनी केकच्या ना चिरा जातात। मग त्याच्यानंतर आपण हा सर्कल जो बोर्ड आहे त्याच्यावर शिफ्ट केला आपला केक। त्याच्यानंतर मूस क्रीम घेतली, त्याच्यामध्ये पिंक कलर आहे हा। हे बघा, हा पिंक कलर आहे। याची बॉटलही मी तुम्हाला दाखवते, काय नाव आहे ह्याचं। हे बघा, कलर मिस्टचा हा पिंक कलर आहे। फालुदासाठी पिंक कलर आपण वापरला आहे आणि तो एकमेकांमध्ये व्यवस्थित मूस क्रीममध्ये मिक्स केल्यावर अशा प्रकारे पिंक कलर प्रॉपर तयार होतो, बेबी पिंक कलर। मग तो आपल्या केकवर सगळीकडून एकसारखा फिरवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण खूप क्रीम लावणार आहोत। तुम्हाला वाटेल की खूप क्रीम लावली आहे, पण तसं नाही आहे। सुरुवातीला खूपच क्रीम लावायची आहे, तेव्हाच ती सगळीकडून केकवर एकसारखी पसरते। नाहीतर तुम्ही सुरुवातीला थोडी लावणार तर मग ती एकसारखी पसरणार नाही, कुठे कुठे तरीच लागली जाणार आणि कुठे कुठे नाही लागली जाणार। त्यामुळे सुरुवातीला जरी वाटली की जास्त वापरली आहे तरी त्याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही। ती सगळीकडे व्यवस्थित पसरणार आणि एक्स्ट्रावाली क्रीम सगळीकडून आपण काढून टाकणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे असा आपण सर्कल असा फिरवला ना केक, त्याच्यानंतर सगळी ऑटोमॅटिक निघली जाते केकवरची क्रीम। हे बघा, अशा प्रकारे। त्याच्यानंतर हे आपण असे लाईन्स करून घेणार आहोत केकच्या साईडनी, त्याच्यामुळे केक अजून छान पण दिसतो आणि अजून क्रीम निघून जाते सगळी एक्स्ट्रावाली आणि वरच्या दिशेने जाते ती क्रीम। हे बघा, वरच्या बाजूनी पण आता क्रीम निघणार। हे बघा, सगळी क्रीम निघाली। आता बघा, मध्ये मध्ये तुम्हाला बेस दिसत असेल केकचा, काही ठिकाणी कमी आहे क्रीम, मग त्याच्यामुळे छान लागतो केक। म्हणजे जास्त क्रीम नाही वापरली आपण केकमध्ये, जेवढी गरजेची आहे आपल्या केकला तेवढीच क्रीम आपण वापरली आहे। हे बघा, स्थिर केला केक आता जो फिरत होता। हे बघा, आता त्याच्यानंतर व्हाईट कलरची बॉर्डर देऊन घेतली, म्हणजे आपला केक आता ऑलमोस्ट रेडी झाला आहे। आपण डेकोरेशन करत आहोत आता केकवर, डेकोरेटिव्ह दिसणार आहे आपला केक खूप। हे बघा, व्हाईट कलरची बॉर्डर केल्याच्या नंतर व्हाईट ड्रॉप्स असे साईडने आपण सोडले आहे केकच्या, त्याच्यामुळे केक सुंदर दिसतो। हे बघा, किती सुंदर दिसतोय आपला केक। आणि शक्यतो आम्ही केकवर खूप अशी भरलेली डिझाईन नाही करत। हे बघा, आता जसा उठवला केक आणि मग गोल्डन बोर्डवर शिफ्ट केला, जो मेन बोर्ड असतो ना गोल्डन कलरचा, त्याच्यावर आपण टाकलेला आहे आपला केक। त्याच्यानंतर असे फ्लावर्स काढून घेतले। हे बघा, अशा प्रकारे शक्यतो सुटसुटीत आणि छानच केकची डिझाईन ठेवायची, खूप जास्त भरगच्च नाही करायचा, नाहीतर मग केक छान नाही दिसत आणि खूप क्रीमी असा लागतो, तेलकट। त्यामुळे अशा प्रकारे सिंपल आणि डिसेंट डिझाईन ठेवायची आहे आणि नंतर अशी बॉर्डर करून घ्यायची आहे केकवर। कारण जेव्हा आपण अशी बॉर्डर करून घेतो केकला तेव्हा केक कंप्लीट झाल्यासारखा दिसतो, नाहीतर मग काहीतरी कमी आहे आपल्या केकमध्ये असं वाटतं। काही केकला आपण बघतो की कधी बॉर्डर नसते, पण मला अशी बॉर्डर असेल तर आवडते केकवर। त्याच्यानंतर ड्रायवाले रोज पेटल्स भेटतात, ते टाकून अजून आपण डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे केक। त्याच्यानंतर हे चॉकलेटचे गार्निशिंग लावले आहे केकवर। हे बघा, अशा प्रकारे आपला फालुदा केक रेडी झाला आहे। बघा, किती डिसेंट आणि किती छान दिसतो। आणि शक्यतो कस्टमर्स लोक खूप ऑर्डर देतात या केकची, कारण त्यांना फालुदा केक खूप आवडतो। हे बघा, तुम्हाला कसा वाटला? थँक्यू।